नमस्कार. कमीत कमी वेळामध्ये कसा योगाभ्यास करायचा हे मी तुम्हाला दाखवतो आहे. पहिले वॉर्मअप. आता सूर्यनमस्कार. फक्त 4च घालायचे. ओम राम मित्राय नमः. एकदा डावा पाय मागे, आता उजवा पाय मागे. ओम ह्रीम रवये नमः. आता उजवा पाय मागे, आता डावा पाय मागे. ओम ह्रूम सूर्याय नमः. डावा पाय मागे, डावा पाय मागे. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्रः. मित्र रवि सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः. उजवा पाय मागे, पुन्हा उजवा पाय मागे. आता तुम्हाला जर जरुरी असेल तर शवासन करा. म्हणजे पहिल्यांदा वॉर्मअप, मग सूर्यनमस्कार, थोडं शवासन. आता मी शवासन दाखवणार नाही आहे, पण तुमचं तुम्ही करू शकता. मग विपरीत करणी करायची, किंवा विपरीत करणी नाही जमली तर फक्त असं करायचं. जेवढं तुम्हाला झेपेल तेवढा वेळ करा. हे करा किंवा विपरीत करणी. इथे थोडा वेळ थांबायचं आहे, 1 मिनिट तरी कमीत कमी. असंच पाय डोक्याकडे न्यायचे, कंबर खाली आणायची, पुन्हा थोडा वेळ शवासन. पाय जवळ घ्या, मग सरळ हस्त भुजंगासन. ही विपरीत शयन स्थिती आहे. कंबर ढिली करायची, मान मागे टाकायची, डोळे बंद, संत श्वसन. इथे कमीत कमी 1 मिनिट थांबा. पण हा कालावधी हळूहळू वाढवत न्यायचा. लगेच तुम्ही पहिल्याच दिवशी कराल, लगेच पहिल्याच दिवशी 1 मिनिट नका थांबू, मग त्रास होईल. आता समजा असं तुम्हाला बसायला शक्य नसेल
तर खुर्चीवरती बसा. दोन्ही मुठी घ्यायच्या, मूठ हावळायची, इथे घ्यायच्या, एकमेकांना जुळवायचे, श्वास घ्यायचा, श्वास पूर्ण सोडायचा आणि मग पुढे वाकायचं. पोटासाठी एकदम उत्तम आहे. इथे 1 मिनिट तुम्हाला थांबता यायला पाहिजे. संत श्वसन चालू ठेवायचं आहे. मागून सीट उचलायची नाही. श्वास घेत वर यायचं आहे, दोन्ही बाजूला. आता सुलभ अर्ध मत्स्येंद्रासन करायचं. असा ठेवायचा. या हाताने या गुडघ्याला रेटा द्यायचा, दुसरा हात मागेला पेटवून घ्यायचा, मान मागे वळवायची. इथे तुम्हाला डाव्या बाजूने वळवलं 1 मिनिट थांबायचं आहे. संत श्वसन चालू राहायला पाहिजे. आणि हेच आसन दुसऱ्या बाजूने. हात असा ठेवायचा, दंडाने थोडासा श्वास सोडून दंडाने गुडघ्याला रेटा द्यायचा, हात इथे ठेवायचा, दुसरा हात मागे लपेटून घ्यायचा आणि उजव्या बाजूने मागे बघायचं. थोडा थांबायचा 1 मिनिट तरी. संत श्वसन चालू पाहिजे. आपण काय केलं, फॉरवर्ड बेंडिंग, बॅक बेंडिंग आणि ट्विस्टिंग, पाठीच्या कणाला पेट दिला आहे. दोन्ही बाजूला श्वास घ्यायचा, पूर्ण सोडून द्यायचा. आता जर तुमची कंबर दुखत असेल तर हे आसन करायचं नाही आहे. तुम्हाला काही त्रास असेल, आजार असेल तर मला फोन करा. आता थोडा वेळ शवासन घ्यायचं आहे आणि मग प्राणायामाचा अभ्यास. श्वसन ध्यान करायचं आहे. प्राणायामाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा शवासन अगोदर करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे शवासन घेतल्यानंतरच प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. दीर्घ श्वसन करायचं आहे. मोठा लांब श्वास घ्या, सावकाश सोडायचा. संत दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. आता ही ध्यान मुद्रा घ्यायची. कमीत कमी 10 वेळा तरी दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास पूर्ण सोडायचा आहे. मग भ्रामरी रेचक करायचा. श्वास घ्यायचा दीर्घ आणि श्वास सोडताना असं करायचं आहे. जेवढा आपल्याला वेळ जमेल तेवढा वेळ जास्तीत जास्त वेळ करा. याच्यामुळे तुमचं BP नॉर्मलला राहील, मन शांत होईल आणि स्थिर होईल. समजा आज तुम्ही भ्रामरी प्राणायाम, याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. जर भ्रामरी प्राणायाम तुम्ही जर 10 मिनिट तरी केला, 15 मिनिट तरी केला तरी चालेल. दुसऱ्या दिवशी थोडं बदली करायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि अनुलोम विलोम किंवा नाडीशुद्धी प्राणायाम म्हणतात त्याला, तो करायचा. उजव्या हाताची पर्णमुद्रा घ्यायची, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डावीने दीर्घ श्वास घ्यायचा, डावी बंद करायची, उजवीने सोडायचा आहे.
पूर्ण श्वास सोडा. पुन्हा उजवीने घ्या. उजवी बंद, डावीने सोडा. पुन्हा डावीने घ्या. म्हणजे इथे एक सायकल आत्ता पूर्ण झालेली आहे. पुन्हा डावीने घ्या. दुसरा आवर्तन. डावी बंद, उजवीने सोडायचं आहे. पुन्हा उजवीने घ्या. उजवी बंद, डावीने सोडा. दुसरी सायकल पूर्ण झाली. असं कमीत कमी 10 सायकल तरी तुम्हाला करायला पाहिजे. आणि हे जास्तीत जास्त लेंदी म्हणजे दीर्घ आणि संथ व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे पण तुमचं मन शांत राहील, स्थिर राहील, प्राणवायूचा पुरवठा तुम्हाला चांगला होईल. थोडा वेळ पुन्हा श्वसन ध्यान करायचं आहे. आणि ओंकार म्हणायचे. 11 ओंकार. दीर्घ श्वास घेऊन ओंकार म्हणताना मकार लांबवायचा आहे. मी फक्त 5च म्हणालोय. कमीत कमी 11 ते 21 तरी पाहिजेत. ओम शांती शांती शांती. सावकाश आपल्या हाताच्या उंजळीत प्रकाशित जाणे करून डोळे उघडा. ताण काढून टाकायचे शरीरात शिल्लक राहिलेले. याला म्हणतात पर्वतासन. ताणून घ्यायचे. आता तो नमस्कार करायचा. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. ईश्वर चरणी शरण जाण्याची भावना मनामध्ये आणायची. पुढे योगाभ्यास करण्याची, बुद्धी देण्याची प्रार्थना ईश्वराला करायची. जे रोज योगाभ्यास करण्याची, बुद्धी देण्याची प्रार्थना ईश्वराला करा. श्वास घेत सरळ दोन्ही हात तसेच ठेवायचे. असं उठता यायला पाहिजे तुम्हाला. ही टेस्ट आहे. आणि टाचा उचलायच्या, ताणून घ्यायचे हात. हे आपलं आपण स्वतःला दिलेलं ट्रॅक्शन आहे. टाचा टेकवायच्या, हात खाली घ्यायचा. हरिओम. तुमचा रोजचा योगाभ्यास संपला. फक्त मला वाटतं 13 मिनटं झालेली आहेत. धन्यवाद.